तुम्ही जर मुंबई अहमदाबाद महामार्गावरून प्रवास करणार असाल तर आज आणि उद्या प्रवास करू नका, कारण मुंबई अहमदाबाद महामार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। कारण मोठ्या प्रमाणावर रिपेअरिंगचं काम चालू आहे। जो सततचा पाऊस पडला, पाणी साठलं, त्यामुळे रस्त्याच्या काँक्रीटीकरणावर खड्डे पडलेले आहेत आणि प्रशासनाकडून ते रिपेअरिंगचं काम चालू आहे आणि त्याची पूर्वसूचना दिलेली आहे। आज सकाळपासून म्हणजे शनिवारी सकाळपासून रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे। त्यामुळे वाहतूक ही धीम्या गतीने चालू आहे। त्यामुळे ठाण्यावरून वसई गाठायला किंवा वसईवरून मुंबई गाठायला 2 ते 4 तास फक्त मुंबई अहमदाबाद महामार्गावर जातात। एकीकडे याआधी देखील मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी कोंडी होती, त्यात खड्डे पडल्यामुळे आणखीन कोंडी निर्माण झालेली आहे। त्यामुळे आजचा दिवस राखून ठेवा, आज आणि उद्याचा, आणि सोमवारनंतर कदाचित तुम्हाला मुंबई किंवा ठाण्याला जायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही जा। याबाबत वाहतूक पोलिसांनी देखील काय माहिती दिली आपण ऐकूया। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ, वाहतूक शाखा काशिमरा। ठाणे घोडबंदर रोड या ठिकाणी करपे कंपाऊंड जवळ रस्त्यावर फार मोठे खड्डे पडलेले आहेत। पावसाचे पाणी साचल्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते। ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेकडून रस्त्याच्या पॅचचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। हे काँक्रिटीकरणाचं काम उद्या दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता चालू होणार आहे आणि साधारणपणे 12 तारखेला म्हणजे रविवारी रात्री 12 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे। ठाण्याकडून जी लाईन येणार आहे वाहतुकीची, तिला आम्ही डायव्हर्ट करून चेनागाव मार्गे विरुद्ध दिशेने मुंबईकडे सोडणार आहोत आणि मुंबईकडची सुद्धा वाहतूक आम्ही ठाण्याच्या बाजूला टप्प्याटप्प्याने सोडणार आहोत। या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आम्ही अतिरिक्त पोलीस बळ लावलेले आहे। मी याद्वारे सर्वांना विनंती करतोय की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून कृपया आपण पर्यायी मार्गाचा वापर करावा। धन्यवाद।